शुभू ऐक, शुभू, अरे शुभू थांब ना. मला आता काही बी ऐकायचं नाही. हे बघ, मी मगाशी ते केलं ना, ते करावं लागलं अरे मला. मला आता काही बी ऐकायचं नाही आणि बोलायचं बी नाही. प्लीज प्लीज एकदा ऐकून घे फक्त. नाही, तुम्ही मला माझी जागा दाखवली श्रावणी मॅडम. मी आता माझी पायरी ओळखून वागेन. ऐक ना, ऐक ऐक ऐक, मला मॅडम नको रे म्हणूस. अहो मॅडम नको म्हणू. अहो तुम्ही माझ्या मॅडमच आहात, साहेबांची मुलगी आहात तुम्ही. मी तुम्हाला श्रावणी नावाने कसं काय हाक मारू? हे बघ, मला कळते तुला खूप वाईट वाटले, मला कळते, पण तू कारण समजून घे ना. मॅडम मला आता काही समजून घ्यायचं. असं का करतेस? एकदा ऐक ना माझं. हे बारे, म्हणजे तुम्ही मला माझी जागा बी दाखवणार, तुम्ही मला त्याच्यावर ओरडणार बी नाही. काय माहिती आहे काय, श्रावणी नावानं हाक मारणं खरं म्हणजे माझी लायकीच नव्हती आतापर्यंत. मी माझी लायकी सोडून वागालतो. आणि खरं तर तुम्ही आतापर्यंत ना माझ्यावर उपकार करालता, ते मला वाटाल तर प्रेम. आता मला शानपण आलं. आता मी माझी लायकी सोडून वागणार नाहीये. आता कसं आहे, मला हे कळून चुकले की जोपर्यंत तुमची गरज होती ना, तुम्ही चांगलं वागत होता. आता कसं आहे, तुमची गरज संपली, आता मी मरो पडो झडो, तुम्हाला काय फरक पडते ना. एक असं तोडून नको ना वागूस. बाबा होते रे दरवाजात. बाबा दरवाजात होते म्हणून असं वागायचं? हा, मला काही कळतच नाही. आणि साहेबांनी घाबरून एवढा अपमान करायचा. अहो तुम्हाला मी घास भरवालतो, जेवण भरवालतो, त्यासनी रागवण्यासारखं काय होतं? अरे ते ना आत्याने मला आता कारण काय बी ऐकायचं नाहीये. आतापर्यंत जे काय 4 शब्द गोड बोलालता ना, त्याला मी मैत्री म्हणालतो. पण नाही, यातलं आता काय बी खरं नाहीये आणि यातलं आता काय बी होणार नाही, हा माझा शब्द आहे. मला आता एवढं कळून चुकले, आजपासून यो शुभू तुमचा नोकर आणि तुम्ही माझ्या मॅडम. आतापर्यंत जे काय चाललेलं ना माझ्या मनात, ते एक स्वप्न होतं आणि ते खरं आहे. नाही ते खरं आहे. गरीब माणसांचं ना स्वप्न कधी सत्यात येत नसते. ते मला तुम्ही दाखवून दिलं. मी तुमचा खूप आभारी आहे. शुभू, धन्यवाद मॅडम. काय काय करू आता मी घरी जाऊ का त्याच्या? नको, घरच्यांसमोर काय बोलणार? आणि जर त्याच्या घरच्यांना कळलं की मी त्याचा अपमान केलाय तर त्यांना आणखीनच वाईट वाटते. मूर्ख आहे मी. आणि शुभू, थोडा पण विश्वास नाही का त्याचा माझ्यावर?